बाल लैंगिक शोषण तथा व्यक्तिगत सुरक्षा विषय पर प्रौढ़ जागरूकता का कार्यक्रम चिमूर के किस स्कूल में लिया गया? आइए जानते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। अनुसूचित जाति तथा नवबद्ध लड़कियों के शासकीय निवासी स्कूल चिमूर जिला चंद्रपुर में दिनांक 2 अप्रैल को स्कूल के पालकों के लिए बाल लैंगिक शोषण और व्यक्तिगत सुरक्षा इस विषय पर प्रौढ़ जागरूकता सत्र आयोजित किया गया। इस सत्र का आयोजन स्कूल की मुख्याध्यापिका और कार्यक्रम की अध्यक्षा सुनीता खोब्रागड़े ने किया। इस मौके पर पार्टी के समता दूत प्रज्ञा राजूरवाड़े और स्कूल व्यवस्थापन समिति अध्यक्षा प्रियंका सावसाकड़े की प्रमुख उपस्थिति थी। सुनीता खोब्रागड़े और प्रज्ञा राजूरवाड़े ने बाल लैंगिक शोषण, उसके प्रकार, शोषण का बालक पर दिखाई देने वाले परिणाम, लक्षण, पॉक्सो कायदा जैसे विविध मुद्दों पर प्रकाश डालकर पालकों में जन जागृति की। इस मौके पर स्कूल व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष गंगाधर श्रीरामे, पालक रविंद्र तेलसे, जय बोरकर इन्होंने अपना मनोगत व्यक्त किया। कार्यक्रम के नियोजन में सतीश कुकड़े, विनय खापर्टे, पंकज काड़े, वैभव चट्टे, भाभी धात्रक इन्होंने अथक परिश्रम लिया। कार्यक्रम का संचालन अनुराधा महाजन और आभार प्रदर्शन राजरत्न गजबी ने किया। इस कार्यक्रम के लिए बड़ी संख्या में पालक वर्ग उपस्थित थे। ध्यान देण्यासाठी पण त्याच्यामध्ये न पडता जर मुलं मुली याच्यामध्ये पडले तर तुमचा रिझल्ट येईल का? समाजाची हानी आहे, अतिशय फार मोठी हानी आहे समाजाची। तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे। बाबासाहेबांचं आपण जेव्हा नाव देतो जयंती पुढे आहे, आपण बाबासाहेबाला अर्पण काय करायचं? बाबासाहेबांचे विचार हे थॉट्स फार मोठे आहेत, तर ते विचार आपल्या मुलामुलींमध्ये अंगीकृत करणं गरजेचं आहे। तर ह्या गुन्ह्यामध्ये जर ती सापडली, ह्या गुन्ह्यामध्ये ती अटकली, प्रेमाच्या याच्यात जर अटकली, तर मुलांचं भविष्य हे पाण्यात आहे की नाही? आपण भविष्य फ्युचर पाहू शकत नाही। त्यासाठी हे प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे। तर बाल लैंगिक शोषणाची लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा थेट प्रक्षेपण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता ते व्हॉट्सअप नंबर देतात आणि त्यानंतर मुला-मुलीला फार म्हणजे स्पेस हवा असतो, स्पेशली स्पेस हवा असतो। एका रूममध्ये मम्मी पप्पा आले की त्याच्या दूर बसतो, तो बोलत नाही, एका रूममध्ये बसतो। किंवा मुलगी सुद्धा एका आपण रूम करून दिली तर ती एकटी राहण्याचा प्रयत्न करते। कशासाठी करतात? हे जे काही लैंगिक शोषण करणारा जो माणूस असतो किंवा कृत्य करणारा जो मुलगा असतो, मुलगी असते, ते काय करतात? त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण मानतात। लाईव्ह म्हणजे आता तू कशी दिसत आहे। टीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।